चला तर मंडळी, आज आपण नॉनव्हेजला तोड अशी नॉनव्हेजच्या चवीची मस्त चमचमीत रेसिपी बनवतोय। आज आपण पावट्याची रेसिपी बनवतोय, खूपच वेगळ्या पद्धतीने, एकदम गावरान पद्धतीने। तुम्ही कधी अशी ही पावट्याची रेसिपी बनवली नसेल तर एकदा करून बघा। तुम्ही याला काय म्हणता कमेंट करून सुद्धा मला नक्की सांगा। तर इथे मी अर्धा किलो पावटे घेतलेत, पण एवढे नाही वापरणार, थोडेच वापरणार आहेत। पावटे सोलून घ्यायचे, हे बघा या पद्धतीने। याची रेसिपी आहे ना, ती खायला मस्त लागते, अप्रतिम, अगदी चवीला। हे बघा, असे सगळे पावटे सोलून घ्यायचे आहेत। हिवाळा सुरू झाला की असे मस्त हिरवेगार पावटे दिसायला लागतात। सगळे पावटे हे बघा सोलून घेतले, त्यातले एक वाटी मी घेतलेले आहेत या पद्धतीचे। थोडेसे याला मोड सुद्धा आलेले आहेत। आता इथे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला, 1 चमचा तेल घालायचं आणि 1 वाटी जे पावटे घेतलेले होते ते मी धुवून घेतले, पाणी काढून घेतलं आणि त्यानंतर तव्यावर घातलेत। पाण्यासकट घालाल तर अंगावर तेल उडेल। आता 2-3 मिनिटं आपल्याला चांगले याला डाग पडेपर्यंत छान परतून घ्यायचे आहेत। मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहताय हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन। हे बघा, एकसारखं मिक्स करत हे पावटे छान भाजून घेतले, त्याला मस्त असे डाग पडलेत, कच्चेपणा नाहीसा झालाय। असे भाजून घेतल्यामुळे यामधला जो तुरटपणा असतो ना तो निघून जातो आणि लवकर शिजतात पावटे, खायला सुद्धा चवीला छान लागतात। चांगले पावटे भाजून घेतलेले आहेत। आता हे गरम असतानाच आपल्याला मॅश करून घ्यायचे। तर मी इथे पावभाजीचा मॅशर घेतलेला आहे। एकदम मॅश नाही करायचे, हलके थोडेसे करून घ्यायचे, म्हणजे ते पटकन शिजतात, जास्त वेळ लागत नाही। तर हे बघा, असे हलक्या हाताने थोडेसे मॅश करून घेतलेले आहेत। सगळे पावटे मस्त मॅश झालेले आहेत। जास्त मॅश करायची, म्हणजे जास्त याला मिक्स करायची गरज नाही। हे बघा, छान असे तयार झालेले आहेत। आता एक वाटण करूया। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी किसलेलं खोबरं घेतलंय, ओलं खोबरं आहे। 1 कांदा ओबडधोबड चिरून घेतलाय। यानंतर 2 हिरव्या मिरच्या घालायच्या, तिखट तुम्ही तुमच्याप्रमाणे निवडू शकता। आता यानंतर मी 7-8 लसणाच्या पाकळ्या घातल्या, 1 इंच आल्याचा तुकडा घालायचा, 1 चमचा जिरं आणि मूठभर कोथिंबीर घालायची आहे। या हिरव्या वाटणात तुम्ही कधी ही रेसिपी बनवली नसेल तर एकदा करून बघा। थोडंसं पाणी घालायचं आहे, जास्त पाणी घालायचं नाही। झाकण लावून मिक्सरला याची बारीक पेस्ट करून घ्यायची। मस्त अशी हिरवीगार आपली पेस्ट तयार झालेली आहे। हे बघा, या वाटणात तुम्ही एकदा नक्की ही रेसिपी करून बघा। आपण मस्त गावरान पद्धतीने पावट्याची भाजी बनवतोय, याला तुम्ही उसळ सुद्धा म्हणू शकता। खायला म्हणाल तर अप्रतिम लागते, नॉनव्हेजपेक्षा भारी चव याची लागते। कढई ठेवली आहे गरम करायला, 2 चमचे तेल घालायचं, 1 चमचा जिरं, हिंग पावडर घालायची आहे। यानंतर 1 मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा, कांदा थोडा जास्तच घालायचा, परतून घ्यायचा आहे जोपर्यंत याचा कच्चेपणा जात नाही। छान असा याचा रंग बदललेला आहे। हे बघा, कांदा चांगला परतून घेतलेला आहे। यानंतर यामध्ये जे हिरवं वाटण केलं होतं ना, ते हिरवं वाटण सगळं यामध्ये घालायचं आहे आणि वाटण घातल्यानंतर आपल्याला चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे। 1-2 मिनिटं हे वाटण छान परतून घ्यायचं आहे, कारण आपण हे सगळं कच्चंच वाटून घेतलेलं होतं। यासाठी 1-2 मिनिटं याचा कच्चेपणा जाईपर्यंत मिक्स करत राहायचं आहे। मस्त असा सुगंध येतो या वाटणाचा, छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। हे बघा, गॅसची फ्लेम मी लो टू मीडियम ठेवलेली होती। आता काही मसाले यामध्ये घालूया। पाव चमचा हळद पावडर घालायची, जास्त मसाल्याचा वापर सुद्धा आपण नाही करणार आहोत। 1 चमचा धणे जिरे पावडर आणि 1 चमचा मी इथे कांदा लसूण मसाला घातलेला आहे। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। छान असा याचा कच्चेपणा निघून जातो आणि असं मसाल्यामध्येच सगळं मिक्स करून घेतल्यामुळे ही पावट्याची रेसिपी आहे ना, भाजी खूपच छान लागते खायला। सगळं व्यवस्थित मिक्स केलं आहे। आता पाणी घालूया। तर मिक्सरच्या भांड्यामध्येच मी पाणी घातलं आहे आणि तुम्ही इथे पाणी तुमच्या गरजेनुसार घालू शकता। तुम्हाला पातळ बनवायची आहे, घट्ट बनवायची आहे, त्या पद्धतीने तुम्ही इथे पाण्याचा वापर करू शकता। मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला चांगली एक उकळी काढून घ्यायची आहे। छान असं मिक्स करून घेतलं आहे। मी पाणी थोडं कमी पडलं म्हणून मी अजून थोडंसं पाणी घातलेलं आहे। छान असं मिक्स करून घेतलं आहे, एक उकळी आलेली आहे। यानंतर आपण पावटे जे तव्यावर फ्राय करून ठेवले होते, परतून ठेवले होते, ते घालायचे। चवीप्रमाणे इथे मीठ घालायचं आहे आणि यामध्ये खास इन्ग्रेडियंट म्हणजे दाण्याचा कूट, 2 चमचे दाण्याचा कूट घातलाय, नक्की याचा वापर करा। आता मिक्स करून घ्यायचं आहे। छान अशी एक उकळी येऊ द्यायची। मस्त दाण्याच्या कूटमुळे सुद्धा ही आमटी आहे, उसळ आहे, ती छान लागते। झाकण ठेवायचं आहे। 7 ते 8 मिनिटं आपल्याला ही छान भाजी शिजवून घ्यायची। 7 ते 8 मिनिटं ही भाजी छान शिजवून घेतलेली आहे। पाहू शकता मस्त अशी तर्री आलेली आहे। सुगंध तर काय सांगू तुम्हाला, मस्त येतोय। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची,
मस्त आपली पावट्याची झणझणीत अशी ही उसळ तयार झालेली आहे. तुम्ही याला उसळ म्हणू शकता, भाजी म्हणू शकता, नुसती भाताबरोबर सुद्धा खायला अप्रतिम लागते. तुम्ही चपातीबरोबर खा, भाताबरोबर खा, नाहीतर भाकरीबरोबर खा, खायला मस्तच लागते. या पद्धतीने तुम्ही सुद्धा करून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा. आणि हो, तुम्ही कोणत्या पद्धतीने अशी ही पावट्याची उसळ किंवा भाजी बनवता हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी पुढच्या वेळेस तुमच्या पद्धतीने बनवायचा प्रयत्न करेन. माझी खात्री आहे तुम्हाला आजची रेसिपी आवडलीच असेल. जराही आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.